दर्शक हो, काही बदलापूरकर असे आहेत जे जाणून बुजून बदलापूर घाण दिसावं किंवा बदलापूरमध्ये अस्वच्छता पसरावी, बदलापूरमध्ये दुर्गंधी पसरावी, बदलापूरमध्ये रोगराई पसरावी, असं मला वाटतं बदलापूरमधील काही नागरिक आहेत जे जाणून बुजून करतायत. तर नमस्कार दर्शक हो, आपण पाहतात आपले बदलापूर डिजिटल वृत्तवाहिनी आणि मी निखिल तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. आता आपण सध्या बदलापूर पूर्व येथील गांधी चौक या परिसरामध्ये आपण आहोत. बदलापूर पूर्वेतील गांधी चौक या परिसरात, आणि थोडंसं तुम्ही इकडे साईडला बघणार तर इथे भरपूर प्रमाणामध्ये असा कचरा सगळीकडे पसरलेला आपल्याला पाहायला मिळतोय. याआधी आपले बदलापूर डिजिटल वृत्तवाहिनीने इथे बातमी केली होती आणि त्या बातमीची दखल घेत इथे जे स्थानिक नगरसेवक आहेत त्यांनी लगेच ऍक्शन घेतली आणि ही जी काही घाण होती, इथे पसरलेली जी घाण टाकली होती ती सर्व साफ करण्यात आली. आणि त्यानंतर बदलापूर पालिकेने इथे इतका मोठा असा हा ठळक मोठा असा फलक इथे लावलेला आहे की बदलापूर नगर परिषद कृपया येथे कचरा टाकू नये, टाकल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल. इतका मोठा बोर्ड इथे लावलाय, इतका मोठा फलक लावलाय आणि त्याच्या खालीच जर आपण पाहणार तर इथे परत बदलापूरकरांनी जे काही अशिक्षित आपण ज्यांना म्हणतो, जे काही नागरिक आहेत तर त्यांनी इथे आणून परत असा कचरा टाकलेला आहे. आपण पाहू शकतो. आता आपण सध्या बदलापूर पूर्व येथील गांधी चौक या परिसरामध्ये आहोत आणि त्या साईडलाच इकडे जे ई टॉयलेट आहे त्याच्या बाजूलाच पालिकेने एवढा मोठा बोर्ड लावलाय, फलक लावलाय आणि त्याखालीच इथे भरपूर प्रमाणामध्ये असा कचरा टाकून ठेवलेला आहे. आणि ते छान असं एक स्मारक आहे, त्याच्या बाजूलाच इतकी घाण. आणि ह्या भिंतीच्या थोडस मागे शाळा आहे, मराठी शाळा आहे. तर इतकी दुर्गंधी या परिसरात पसरलेली आहे आणि इतका घाण वास पसरतो. पालिका येऊन इथे इतका मोठा फलक लावलाय की इथे कचरा टाकू नये कारण कारवाई केली जाईल, पण तरी काही नागरिक आहेत ते इथे कचरा टाकतात. इथे जो हा कचरा पसरलेला आहे, इथे हे जे नागरिक आहेत, काही भाजी विक्रेते, फळ विक्रेते किंवा येणारा जाणारा, या कचऱ्याचा खूप घाण असा दुर्गंध इथे पसरलेला आपल्याला पाहायला मिळतो. यामुळे रोगराई वाढते, डास वाढतायत, कारण बाजूलाच ई टॉयलेट आहे आणि त्याच्या बाजूलाच हा कचरा. तर इथे खूप घाण असं वातावरण या गांधी चौकामध्ये तयार झालेलं आहे. तर आमच्या वृत्तवाहिनीतर्फे हे जे काही घाण करणारे नागरिक आहे यांना विनंती आहे की तुम्ही कचरा कुंडीमध्ये कचरा टाका, असं उघड्यावरती कचरा टाकू नका, कारण याचा त्रास तुम्हालाच होणार आहे. इथे काही गृहसंकुल आहेत, यांना सुद्धा हा प्रचंड प्रमाणात घाणीचा दुर्गंध जो आहे वास येत असेल यांना. आणि दुसऱ्यांचं तरी जीवाची काळजी करा, हे असं घाण कुठेही टाकू नका, कारण याचा खूप घाण वास येतोय. आणि हे बघण्यासाठी इतकं सुंदर चौक आहे, इतका छान, सगळीकडे स्वच्छता आहे. आणि जर तुम्ही पाहणार तर एकाच साईडला असा घाण पडलेले आणि त्याच्यावरतीच पालिकेचा इतका मोठ्या अक्षरामध्ये बॅनर आहेत की कृपया येथे कचरा टाकू नये, टाकल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल. पण कुठल्याही प्रकारची कारवाई आपल्याला पालिकेत त्या नागरिकांवर करताना पाहायला मिळत नाही, कारण कुठेही सीसीटीव्ही कॅमेरे किंवा कुठेही काय असं इथे आपल्याला दिसत नाही. जर सीसीटीव्ही कॅमेरे नाही तर ह्या जे काही हे नागरिक आहे यांना शोधणार कसं की कचरा कोणी टाकलाय, आणि जर ते मिळालेच नाही तर कारवाई कोणावर करणार? या कचऱ्यावर तर आपण कारवाई करू शकत नाही. त्यामुळे आमच्या वृत्तवाहिनीतर्फे जे काही सुजाण बदलापूरच्या नागरिक आहे जे इथे कचरा टाकतात तर त्यांना एवढीच विनंती असेल की हा कचरा टाकू नये, आपलं बदलापूर स्वच्छ ठेवणं हीच आपली काळजी आहे. तर त्यामुळे हा जो असं तुम्ही सगळीकडे कचरा टाकतात, ह्या चौकात कचरा टाकलाय, इतका मोठा फलक लावून सुद्धा तुम्ही कचरा पसरवत आहेत, तर प्लीज हा कचरा कुठे टाकू नका. याने दुर्गंधी होते, रोगराई पसरते. तर आपल्या जीवाची काळजी आपणच घ्या आणि अशाच बातम्या पाहण्यासाठी आपले बदलापूर डिजिटल वृत्तवाहिनीला लाईक, फॉलो आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.